नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण जर भुईमूग उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपणासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करण्यास विसरू नका. मित्रांनो, ज्यावेळेस भुईमुगाचे पीक 60 ते 70 दिवसांचे झाले आहे तर आता पीक अत्यंत महत्त्वाच्या म्हणजेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत योग्य व्यवस्थापन केले नाही तर शेंगा लागलेल्या दिसतात, पण आतमध्ये दाणे अपुरे राहतात. काही शेंगा पोकळ राहतात आणि दाण्यांचा आकार कमी होतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत, शेंगा पोकळ राहू नयेत, दाण्यांचा आकार चांगला राहावा, तसेच पाने खाणाऱ्या आळ्या, तसेच शेंगा पोखरणारी आळी, टिक्का तसेच रस्ट या रोगांपासून पिकांचे संरक्षण कसे करावे. तर शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये सर्वप्रथम काय करावे, तर सर्वप्रथम पिकात फेरफटका मारून पिकाची पाहणी करा. पानांवर तपकिरी ठिपके दिसत आहेत का? पानांच्या खाली नारंगी रंगाचे रस्टचे ठिपके आहेत का? पाने खाणाऱ्या आळ्या आहेत का? शेंगांना छिद्रे पडलेले आहेत का? तसेच जमिनीमध्ये पुरेसा ओलावा आहे का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेंगा भरण्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण देऊ नका, परंतु शेतात पाणीही साचू देऊ नका. यानंतर दाणे मोठे होण्यासाठी पोषण व्यवस्थापन. तर या अवस्थेमध्ये कॅल्शियम, बोरॉन आणि पोटॅशियम यांचा योग्य पुरवठा महत्त्वाचा आहे. कॅल्शियम शेंगांच्या विकासासाठी आणि कवचाच्या मजबूतीसाठी मदत करते, तसेच बोरॉन शेंगा धरणे आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत असते. तर पोटॅशियम दाण्यांची भर आणि पिकाची एकूण गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. यासाठी भुईमुगासाठी शिफारस असलेले कॅल्शियम, बोरॉन आणि पोटॅशियम या विद्राव्य खतांचा योग्य वापर करावा. मात्र अनेक खते एकाच टाकीत अंदाजाने मिसळू नका. पुढे पाने खाणाऱ्या आळीचे नियंत्रण. या अवस्थेमध्ये पाने खाणाऱ्या आळीमुळे पिकाची पाने खराब झाल्यास दाणे भरण्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच शेंगांना छिद्रे पडलेली दिसत असतील तर शेंगांमध्ये आळी आढळली किंवा दाणे कुरतडलेले दिसत असतील, अशा वेळेस किडींची खात्री करून योग्य कीटकनाशकाचा वापर करावा. यामध्ये आपण इमामेक्टिन बेंझोएट 5% SG याचे 10 ग्रॅम किंवा क्लोरांटानिलिप्रोल 18.5% SC याचे 10 ml किंवा एंडोक्साकार्ब 14.5% SC याचे 20 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी प्रमाण घेऊन योग्य प्रमाणे फवारणी करून घ्यावी. आता यापुढील दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टिक्का, तर रस्ट रोग नियंत्रण. पानांवर गोल, तपकिरी किंवा काळसर ठिपके आणि ठिपक्यांभोवती पिवळसर भाग दिसत असल्यास टिक्का रोगाची शक्यता असते. या रोगामुळे पिकांची पाने गळू लागतात, तसेच प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि प्रकाश संश्लेषणाचा भाग कमी होऊन दाणे भरण्यावर परिणाम होतो. यासोबत पानांच्या खालच्या बाजूला नारंगी किंवा गंजासारखे ठिपके दिसत असतील तर रस्ट असण्याची शक्यता असते. म्हणूनच शेतात नियमित निरीक्षण करणे गरजेचे असते आणि रोगाची खात्री झाल्यानंतर योग्य बुरशीनाशकाचा वापर करावा. यामध्ये मेन्कोजेब किंवा टेबुकोनॅझोल किंवा हेक्झाकोनाझोल किंवा प्रोपिकोनॅझोल यापैकी एका बुरशीनाशकाचा योग्य प्रमाण घेऊन फवारणी करावी. मित्रांनो, फवारणीसाठी चिलेटेड कॅल्शियमचाच वापर करावा. कॅल्शियम नायट्रेटमुळे पाने खराब होतात, म्हणून मिश्रण करण्यापूर्वी योग्य टेस्ट करूनच मिश्रण तयार करा व जास्तीत जास्त औषधे
किंवा खते एकत्र करून फवारणी करू नका. म्हणूनच 60 ते 70 दिवसांच्या भुईमुगात फक्त फवारणी करण्यापेक्षा योग्य ओलावा जमिनीत आहे का, संतुलित पोषण, किडींचे नियंत्रण तसेच टिक्का व रस्ट नियंत्रण तसेच नियमित शेतीची पाहणी करणे गरजेचे असते. हे 5 मुद्दे व्यवस्थित पाळले तर शेंगा व्यवस्थित भरण्यास तसेच दाण्यांचा आकार व उत्पादन सुधारण्यास मदत होऊ शकते. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.